मी सध्या उभी आहे ज्या पुण्याला स्मार्ट सिटी असं म्हटलं जातं त्या पुण्यामध्ये। मी सध्या पुण्याच्या पोलीस मुख्यालयामध्ये उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर गुडघ्यापर्यंत, आता मी जिथं थांबले तिथं तरी गोट्यापर्यंत पाणी आहे, पण आपण इथून जर का आपण पुढे गेलो तर पाहू शकता की गुडघ्यापर्यंत 3 ते 4 फूट पाणी पोलीस मुख्यालयामध्ये साचलेलं आहे। खरं तर प्रश्न अनेक आहेत की महानगरपालिकेने ज्या गोष्टीचा गाजावाजा केला की आम्ही अनेक योजना आणतोय किंवा अनेक योजनांवरती पैसे उधळले आणि असं सांगण्यात आलं की पोलीस म्हणजे पाण्याची पूर्वतयारी पुणे महानगरपालिकेकडून पूर्णपणे झालेली आहे, पूर्णपणे करण्यात आले। खरं तर प्रश्न असा आहे की पाण्याची पूर्वतयारी जर तुम्ही आधीच केलेली आहे तर मग हे काय आहे? जर पावसाची पूर्वतयारी, पावसाच्या अनेक ज्या सज्ज व्हायला हवं होतं पुणे महानगरपालिकेने ते आधीच करायला पाहिजे होतं, हे काय? आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये गेले 2 दिवस झालं मुसळधार पावसाची एंट्री आहे आणि या मुसळधार पावसामुळे जर आपण पाहिलं तर बसेस आहेत महामंडळाच्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। रेल्वे सेवा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि हा पाऊस इतका मुसळधार आहे ज्यामुळं शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। आणि सोबत आपण जर पाहिलं तर मावळमध्ये जी काही घटना घडली आणि अनेक पुणे शहरामध्ये ज्या काही पावसामुळे घटना घडत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत, अशा अनेक घटना असतील आणि पावसामुळं जे पाण्याचा प्रवाह आपण बघू शकतो। खरं तर मला एक गोष्ट इथं सांगायची की सर्वसामान्य माणूस जेव्हा पुण्याच्या रस्त्यावरती चालतो तेव्हा तो चालत असताना पुण्याच्या रस्त्यावरील खड्डे असतील किंवा हे अशा प्रकारचं साचलेलं पाणी असेल, याची जबाबदारी आणि या सगळ्या गोष्टीमुळे जर का एखादी दुर्घटना घडलीच तर याला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टींची जबाबदारी पुणे महानगरपालिका घेणार आहे का? आणि जर पुणे पोलीस मुख्यालयाचं हे चित्र असेल, पोलिसांच्या गाड्या पाण्यात जाताना आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं हे पाणी सगळं पायावरती येते आणि आत्ता काही वेळापूर्वी जे नवीन मुलं इथं प्रॅक्टिसला येत असतात ते हे पाणी म्हणजे काढत होते। इथला जो मॅनहोल आहे किंवा इथलं जे ड्रेनेज आहे ते पूर्णपणे ब्लॉक झालेलं आहे, ज्यामुळे हे पाणी जायच्या रस्त्यावरती आहे। आणि जर इथनं मार्ग काढत जर अशा पद्धतीने जावं लागत असेल तर सर्वसामान्य ज्या रस्त्यांवरती चालतात त्या रस्त्यांचं चित्र कसं असेल? सर्वसामान्य ज्या रस्त्यावरती चालतात त्या रस्त्यावर जे खड्डे झालेत आणि पहिल्याच पावसामध्ये पुण्यामध्ये 108 मिलीमीटर पाऊस पडलाय आणि जर 108 मिलीमीटर पावसामध्ये पुण्याचं हे चित्र असेल तर जर का उद्या पुण्यामध्ये 200 मिलीमीटर किंवा त्याहूनही जास्त पाऊस पडला, त्याहूनही जास्त पावसाची नोंद झाली तर येणाऱ्या पावसामुळे पुणे महानगरपालिका नेमकं कोणती तयारी करणार आहे? आणि ज्याला आपण स्मार्ट सिटी म्हणतो, ही पुणे ही स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट सिटीच्या नावाने ज्या महानगरपालिकेने बोंबा मारल्या, ही स्मार्ट सिटी सध्या पाण्यात आहे। काल रात्रीपासून पुण्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय आणि पहिल्या पावसामध्ये किंवा सुरुवातीच्या पावसामध्ये जर का पुण्याचं हे चित्र असेल तर येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रिया मोरे, पुणे लोक। सध्या मी उभी आहे स्मार्ट सिटी म्हटल्या जाणाऱ्या पुण्याच्या पोलीस मुख्यालयामध्ये आणि आपण आता इथल्या म्हणजे प्रवेशद्वारावरती थांबलो आणि इथनं आता मध्ये जाणार आहे। खरं तर सर्वसामान्य रस्त्यांची स्थिती काय आहे हे तर सोडूनच द्या, मी तुम्हाला आता दाखवते की पोलीस मुख्यालयाची स्थिती काय। आपण मध्ये जाऊया। सुरुवातीलाच हा पाण्याच्या रंगावरून तुम्ही म्हणजे अंदाज लावू शकता की हे पाणी किती घाण आहे आणि किती गढूळ प्रमाणात हे पाणी आहे। आपण मध्ये जाऊया। आता तरी गुडघ्यापर्यंत पाणी आहे, जसं जसं आपण मध्ये जाऊ तसं तसं पूर्ण म्हणजे इथले जे मॅनहोल वगैरे आहेत ते पूर्णपणे ब्लॉक झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात 3 ते 4 फूट पाणी जे आहे या पोलीस मुख्यालयामध्ये साचलेलं आहे। खरं तर स्मार्ट सिटी म्हणून ज्या महानगरपालिकेने असेल किंवा ज्या सत्ताधाऱ्यांनी गाजावाजा केला, पुण्याला आम्ही स्मार्ट सिटी बनवू असं होल्डिंग लावले, मात्र हीच जी प्रशासन यंत्रणा आहे ती खरं तर साधं पोलीस मुख्यालयामध्ये जे पाणी साचतं त्याला थांबवू शकत नाही। आत्ता काही वेळापूर्वी या ठिकाणी हे बघा, तुम्ही पाहू शकता की गुडघ्यापर्यंत पाणी पोलीस मुख्यालयामध्ये साचतंय, तर सर्वसामान्य लोक ज्या रस्त्यावरती चालतात त्या रस्त्यांची काय अवस्था असेल याची काय आपण कल्पना न केलेलीच बरी। हे पाहू शकता आपण की म्हणजे जे गाड्या जात आहेत या पाण्यामधून त्या गाड्यांची हालत बघू शकता, म्हणजे माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी येऊन टेकलंय। खरं तर आपण पाहिलं तर माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी येऊन टेकलंय आणि आपण आता पुढे जाऊया। आता इथं काही वेळापूर्वी जेव्हा आम्ही थांबलो होतो तेव्हा नवीन भरतीसाठी ट्रेनिंगसाठी जी आलेली मुलं आहेत ती मुलं ही पाणी काढत होती, म्हणजे जे काम प्रशासनाने करायला हवं, ज्यासाठी प्रशासनाला आपण टॅक्स पे करतो, ज्या गोष्टी प्रशासनाने करायला हव्यात आणि याची पूर्वतयारी पावसाळ्याच्या आधीच झाली होती आणि आम्ही सज्ज आहोत पावसाळ्यासाठी अशा ज्या बोंबा प्रशासनाने मारला, ह्या सगळ्यांचं वास्तव सध्या पाण्यात आहे।
फक्त सिटीज नाही तर पुणे शहर मुख्यालयच नाही तर खरं तर पुणे शहर सुरुवातीच्याच पावसामध्ये खऱ्या अर्थानं पाण्यामध्ये आहे असं म्हणावं लागेल. प्रिया मोरे, पुणे लोक. आपण जर पाहिलं तर मी सध्या घोट्यावर पाण्या इथं उभी आहे आणि माझ्या पाण्याच्या खाली आपण पाहू शकता हे जे गढूळ पाणी आहे इथं पूर्णपणे माती थांबली आहे आणि माझा जो पाय आहे तो या मातीमध्ये ठसलाय. आपण पाहिलं तर लोकांच्या गाड्या बंद पडतायत ह्या पाण्यामधून. इथं बघा पाणी म्हणजे पाण्यामध्ये माझा पाय फसतोय आणि पाय सुद्धा वरती काढलं तर हे एवढी सारी माती आपल्या पायामध्ये येते आणि अशा पद्धतीनं आपण पाहिलं तर मुख्यालयामध्ये घोटाभर नाही तर गुडघाभर पाणी साचलेलं आहे. आणि हे पाणी हे पाणी खरं तर वास्तव आहे की पुणे महानगरपालिकेने पावसाळ्याची तयारी कशा पद्धतीने केली आहे. मी आता सध्या आपण उभे आहोत पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवरती ज्या ठिकाणी अनेक विद्यार्थी येत असतात. इथं जे नव विद्यार्थी जे प्रशिक्षण घेत असतात ते या ठिकाणी येतात आणि प्रॅक्टिस करतात. मात्र आज या ठिकाणी आपल्याला कोणीच दिसणार नाही. याचं एक महत्त्वाचं कारण जर आपण पाहिलं तर हा जो ग्राउंड आहे जो असं सर्कल आहे त्या सर्कलमध्ये एकदम सुरुवातीपासनं ते याच्या शेवटपर्यंत पाणी आहे आणि या पाण्यामध्ये जॉगिंग तर काय चालणंसुद्धा मुश्किल होईल मुलांचं. त्यामुळे इतर वेळी जरी या ठिकाणी मुलं येत असतील प्रशिक्षण घेत असतील प्रॅक्टिस करत असतील तर आज मात्र या ठिकाणी ते मुलं येणार नाहीत. कारण हे पाणी म्हणजे महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल प्रशासनाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या सातत्यानं अनेक दावे करतात की आम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही सज्ज आहोत, आम्ही अनेक यंत्रणा बसवलेल्या आहेत. मात्र या सगळ्या ज्या यंत्रणा पुणे महानगरपालिकेने असेल किंवा प्रशासनाने असेल बसवल्या होत्या त्या या पाण्यामध्येच वाहून गेलेल्या दिसत आहेत. कारण जर मुलांसाठी हे पोलीस मुख्यालय तुम्ही बांधलंय, नवीन जे मुलं आहेत शिकणारे मुलं आहेत ते या ठिकाणी येऊन प्रशिक्षण घेतात. मात्र जर फक्त आणि फक्त पावसामुळे जर का हे चित्र असेल आणि आपण पाहिलं तर आता मी तुम्हाला दाखवते. मी सध्या ग्राउंडवरती आहे आणि इथं दररोज जॉगिंग वगैरे चालते. आपण थोडंसं पुढे जाऊयात. आपण पुढे जर गेलो तर हे जे पाण्याचं प्रमाण आहे ते वाढत जाईल. आणि आपण पाहिलं तर साईडला थोडंसं साईडला दाखवा, साईडला जे चेंबर्स आहेत त्या चेंबर्सवरती पाणी आहे. जेव्हा की या चेंबर्सच्या मधनं पाणी जायला हवं, इथनं पाणी जायला हवं. मात्र इथं पाणी पूर्णपणे ब्लॉक झालं आहे. याचं कारण असं आहे की हे चेंबर पूर्णपणे ब्लॉक झालेत. आणि हे का ब्लॉक झालेत तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच किंवा पावसाळ्याच्या आधीच हे चेंबर पूर्णपणे साफ करून घेण्याची जबाबदारी कोणाची होती आणि हे काम का केलं गेलं नाही. पावसामध्ये आधीच पावसाने पुण्यामध्ये हाहाकार माजवले. अक्षरशः पुण्यामध्ये आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसामध्ये 108 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 206 मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि लोणावळ्यामध्ये तर 607 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. आणि जर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल, तुम्ही ऑरेंज अलर्ट देत असाल आणि तुम्ही मुलांना शाळेला सुट्टी देत असाल तर कुठंतरी त्याची पूर्वतयारी तुम्ही केली होती का? याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.